तर आता इथे फोटो सेशन चालू आहे. आजकाल आदित्य पण खूप फोटो काढायला लागलाय. आदित्य एवढे फोटो कशाला काढतो रे? कोणाला पाठवायचे? काय चिकना दिसतो ना. वाजलेत आणि आम्ही आता पोचलो तळेला. तर आता फक्त जेवायचं आणि डायरेक्ट झोपायचं. सुप्रभात मित्रांनो. तर आजचा आहे आपला तिसरा दिवस आणि काल आपला व्लॉग एंड केला होता आपण शाहू महाराज पॅलेसच्या इथे. आजचा फ्रेश दिवस. कालचा दिवस खूप छान गेला. पहिला दिवस आमचा घाणेरडा गेलेला. दुसरा दिवस पण मस्त गेला. शाहू महाराज पॅलेसला तर वसूल झाला फुल डे आमचा. आणि आत्ता आम्ही चाललो आहे आदित्यच्या घरी. आदित्य त्याच्या घरच्यांना ऑलमोस्ट दीड वर्षानंतर भेटतो आहे. ते आहे ओरसला आणि ओरसनंतर आम्ही चाललो आहे देवबाग बीचला. चला मग प्रवासाला सुरुवात करूया. काहीतरी लफडा झाला वाटतं इथे लोकलचा. गाडीने ठोकला वाटतं कोणाला तरी. आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो त्या हॉटेलचं नाव आहे राजवैभव. आणि हे त्याचे ओनर उर्फ गणेशचे काका. नमस्कार काका. नमस्कार. तर काका स्वतः शेफ आहेत. जेवण छान बनवतात आणि एकदम हायवेला लागूनच त्यांचं हॉटेल आहे. ते स्टे पण करू शकता. तर काका तुमच्याकडे काय यावं लोकांनी, म्हणजे तुम्हाला काय सांगायचं आहे की कुठल्या टाईपच्या लोकांनी यावं तुमच्याकडे आणि का? माझ्याकडे जर कुठलेही लोक आले तरी मला काही प्रॉब्लेम नाही. ते सर्व लोकांनी सर्व जातीच्या सर्व यांनी इकडे आलं तरी चालेल. इकडे काही प्रॉब्लेम नाही झाला तर यावं. म्हणजे आमच्या गोव्याला जर आमचं हॉटेल हे रोडला लागून आहे. आमच्याकडे राहण्याची सोय वगैरे व्यवस्थित आहे. जेवण वगैरे तुम्हाला व्यवस्थित मिळणार. मी स्वतः कुकिंग करतो इथे. त्यामुळे तुम्हाला जेवणाची क्वालिटी आम्ही नक्कीच देऊ इकडे चांगली. आणि इकडे यायचं कारण म्हणजे तुम्हाला इथे आमच्या इकडे हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे तो पर्यटन स्थळ. त्यामुळे तुम्हाला इकडे फिरणारं भरपूर काय आहे. त्यासाठी तुम्ही आलं तर आम्ही तुमची सेवा नक्कीच करू. आणि ते पण इथे आमच्या इथे राहण्याची सोय पण आहे व्यवस्थित. थँक्यू काका. काकांनी आम्हाला जे काल जेवण दिलं ते एक नंबर होतं. काका स्वतःच इथे असतात आणि स्वतःच तुम्हाला सगळी सोय करून देतात. जे ऑर्डर करेल त्या पद्धतीने तुम्ही. स्पेशालिटी चायनीज फूडमध्ये आहे. हां, स्पेशालिटी चायनीज फूडमध्ये आहे. आम्ही काल सूप ट्राय आणि मालवणी जेवण आम्ही सूप ट्राय केलं काल. एकदम पद्धतशीर होता, मस्त होता. तर चला थँक्यू काका. भेटू आपण परत. तर हॉटेल राजवैभव हायवेलाच लागून आहे. ते गोवाच्या ब्रिजचं काम चालू आहे आणि हे आहे ते हॉटेल. तर चला पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. तर हा आहे शेरू मीट. कॅमेरा मीट शेरू. तुळस मस्त बांधले रे. बस
की मला ओळखलं काय? त्याला अरे हा पत्रिका द्यायला आलेला वाटत शैलेंद्र बरोबर आलो. एकदाच आलाय पण वाटतं आपल्याकडे. नाही, दोनदा आलोय. काय काय नाही व्हेज हे फूड आहे आंबोळे आहेत, पण या वेगळ्या प्रकारचे आंबोळे आहेत. आंबोळे आणि चवळीची उसळ चवळीची आहे, भाजी, खोबऱ्याची चटणी, प्रॉपर ऑथेंटिक मालवणी. चला नाश्ता बसा. बोलू शकतो. चला बसूया. काय ते मला कळलं नाही काय. पुढे बघ. हे काय आहे, आदित्य? महापुरुष बोलतात. देवघर म्हणजे काय प्रकार हा? आदित्य, देवघर काय प्रकार आहे? देवघर म्हणजे इथे आमचा देव बसतो, महापुरुष ते ते तुमचं जुनं घर आहे का हे? जुना तिथे आगे तो मध्ये हा ते हलवत नाहीत गावी. नाही आलो ते घाबरत तिथे कोण नाही वाटतं. काय आज इथे? दिसत नाही नारळची झाड ती. हा हा बोरवेल आहे. ओके, त्याच्यात मशीन त्याची आतमध्ये त्या केबिनमध्ये. आणि मग बोरवेल नंतर आम्ही माडं लावलेली. त्यातले खूपसे माड मरून गेले रोटा लागून सॉरी. रोटा म्हणजे ते आतमधून पोकळ करत जातं झाड आणि झाड नंतर पडतं. मग कीड लागते, झाडाचा व्हायरस, बघा रोटा. मग झाडाचा करोना. त्याच्या मधले माझे जे खाली दिसत असतील ना गाले, अरे आदित्य, ये कॅमेऱ्यासमोर लाजतोय किती? आता सगळे बघणार तुझा व्हिडिओ. तर आदित्य आपल्याला आता घराची टूर देतोय. आदित्य चल चालू कर. हाच हॉल आहे पहिले. पहिला हा हॉल आहे. पण तुझंच घर. अरे तुझं घर लाजतो काय? तुला बघायचा प्रोग्राम नाही. माझ्या पण काकांचं घर आहे. चला या. हा, आमच्या पण काकांचं घर आहे. हे देवघर आहे. देवघर नाही, रूम पण आहे. रूम पण म्हणजे तेच केलेलं आहे. त्याचा एसी पण आता. आणि हे किचन आहे. हे बघा, मॉड्युलर किचन वगैरे एकदम बनवलेलं आहे. आदित्यच्या बायकोला सगळं रेडीमेड मिळणार आहे. हा, हे बघा, इथे WC आहे, इथे नॉर्मल वॉशरूम आहे. जरा या पोस्टवरती या. हे ना इथे आहे. आदित्य लाजतो काय? तू ये ना. मी बघतोय रे त्याच्यात हे सांगाय. अरे तुझंच घर आहे. इथून पण एंट्रन्स आहे यायला बाहेरून. इथून पण एंट्रन्स काय आहे. पाटलं चोर दरवाजा आहे. पाटलं जर बोलतात त्याला बोलतात. पाटलं दार. या. बघा, हा बेडरूम आहे. त्यानंतर अटॅच बाल्कनी आहे. अरे आपण इथेच राहायला पाहिजे होतं. जास्त लागलं म्हणून कसं लागलं परत घरात घेऊन यायचं. मामाचं घर. सेमच आहे. इथे पण सेम रूम आहे. हा किती रूम? थर्ड बेडरूम. वरचा तळ आहे, खाली 2. आणि इथे तुम्हाला मिळतं आहे
एक सुंदरसं असं ओपन टेरेस. इथे टेबल खुर्च्या लावून किती मस्त वाटेल ना. काय करायचं टेबल खुर्च्या काय मस्त वाटेल. टेबल खुर्च्या लावून असं चहा प्यायला. आई तर मुंबईला असं घर बांध ना. विटा एक लावतो रे दरवर्षी. सगळं वाढीच्या नगर महिन्यात नाही की वीट लावतोय. हो कधी होते. टाळा होते. चला तुम्हाला टेरेस दाखवतो.